हॅलो सर्वांना, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? मस्त मजेत ना? आम्ही पण मस्त मजेत आहोत. आपला खूप दिवसानंतर आजचा ब्लॉग येत आहे आणि म्हटलं चला काही शूट वगैरे काही घेतलेलं नाही आहे, भरपूर दिवस झाले आणि म्हटलं तुमच्यासाठी काहीतरी नवीन काहीतरी ब्लॉग घेऊन यावं. तर आम्ही नाही का रात्री बाहेर गेलो होतो. सकाळचं शूटच नव्हतं घेतलेलं, मग आज दुसऱ्या दिवशी मी सकाळचं शूट घेत आहे. आम्ही बाहेर गेलो तर पाणीपुरी वगैरे खायला. मग तुम्हाला याच्यामध्ये सर्व काही दाखवते. आणि आता आपण रामनवमी पण बघायला गेलो होतो. रामनवमीचे पण काही व्हिडिओ आहेत, काही क्लिप आहेत. ह्या ब्लॉगच्या मी शेवटी तुम्हाला दाखवते, कारण की रामनवमीच्या दिवशीचा ब्लॉग आहे हा, पण हा थोडा लेट पोस्ट होतो आहे, त्याच्यामुळे सॉरी. कारण की एक दिवस मी रामनवमी आज म्हणजे 2 दिवस झाले रामनवमी होऊन, सॉरी. आणि रामनवमीच्या 2 दिवसानंतर हा ब्लॉग मी परत शूट करायला घेतला आहे, कारण की अर्ध्या क्लिपा घेतलेल्या होत्या आणि आपण त्याच्या अगोदरचं काहीही शूट नव्हतं केलेलं. म्हटलं चला आजच्या ब्लॉगमध्ये आपण एंड करूया. ब्लॉग एंडिंग करायचाच राहून गेला होता आणि मी तुम्हाला हे सुरुवातीलाच मी टाकत आहे आणि तुम्हाला सगळं काय मी याच्यामध्ये दाखवते. आम्ही खूप सारा एन्जॉय केला. तुम्ही शेवटपर्यंत ब्लॉग असाच बघत राहा आणि तुम्ही माझ्या ब्लॉगला भरभरून असं प्रेम द्या. तुम्हाला नवीन नवीन रोजचे ब्लॉग बघायला भेटतील. पण तुम्ही मला व्हिडिओ बघता पण लाईक पण नाही करत. सर्वांनी लाईक पण करत जा ना. तुम्ही लाईक केलं का मग मला अजून व्हिडिओमध्ये छान छान वाटतं की अजून कोणता कोणता व्हिडिओ शूट केला पाहिजे, अजून नवीन नवीन काय हे केलं पाहिजे. तुम्ही जर लाईक वगैरे केलं तर मला समजतात तुम्हाला माझे डेली ब्लॉग आवडतात म्हणून. त्याच्यासाठी तुम्ही ऑलवरती क्लिक करून ठेवा. जेव्हा पण माझे ब्लॉग येत जातील तेव्हा तुम्हाला नक्कीच नोटिफिकेशन येत जाईल. त्याच्यावरती ऑलवरती क्लिक करून ठेवा. आणि तुम्हाला माझे नवनवीन ब्लॉग बघायला आवडतात का नक्की कमेंटमध्ये सांगा. याच्या अगोदर पण मी याच्यामध्ये बोलले होते मेसेज, सॉरी, व्हिडिओमध्ये. तुम्ही मला कमेंटमध्ये नाही सांगितलं. तुमच्या छान छान कमेंट असतात, पण तुम्हाला अजून नवीन नवीन ब्लॉग कसे बघायला आवडतील ही पण कमेंट करत जावा. आणि माझ्या ब्लॉगला असंच तुम्ही भरभरून प्रेम देत जावा. तुम्हाला पुढचे न स्किप करता शेवटपर्यंत सगळ्यांनी पूर्ण व्हिडिओ बघा, कारण ह्या व्हिडिओमध्ये खूप छान छान क्लिप आहेत आणि ते व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघितलं तरच तुम्हाला समजेल याच्यामध्ये आपण काय काय केलं होतं. आम्ही बाहेर फिरायला गेलो होतो, त्याच्यामध्ये सगळ्या क्लिप ॲड केलेल्या आहेत. शेवटपर्यंत तुम्ही ब्लॉग बघा आणि भरभरून असं माझ्या ब्लॉगला प्रेम द्या. आणि तुमचे उन्हाळ्याचे कामं कोणते कोणते झाले आहेत, कोणते कोणते चालू आहेत ते पण कमेंटमध्ये सांगा. अजून तर माझं काहीच नाही झालेलं, माझं फक्त पापड वगैरे झालेले आहेत. लवकरच मी पण सुरुवात करणार आहे, ते पण ब्लॉग तुम्हाला बघायला भेटतील. त्याच्यासाठी ऑलवरती सबस्क्राईब करून ठेवा. शेवटी तुम्हाला ऑलवरती सबस्क्राईब केलं का तुम्हाला सगळे ब्लॉग बघायला भेटतील. नक्की मला सपोर्ट करत जा. शॉर्ट व्हिडिओला जसं भरभरून प्रेम द्यायचं तसं लॉंग व्हिडिओला देखील भरभरून असं तुमचं प्रेम द्या. लॉंग व्हिडिओला देखील छान कमेंट करा. प्रत्येकाने कमेंट करायची. जो पण ब्लॉग बघन त्याने असं नाही करायचं की ब्लॉग बघितला आणि झालं. ब्लॉग बघितलं की त्याच्या खाली छोटे एक साईडला मध्ये असतं असं अंगठ्याचं थंब असतं, तिथं सर्वांनी एकदा लाईक करायचं. जर तुम्हाला लाईक करता येत नसेल तर तुम्ही स्क्रीनवरती जायचं, फक्त स्क्रीनवरती डबल 2 वेळा टिक टिक करायचं म्हणजे लाईक होतं. असं प्रत्येकाने एक एक लाईक करा, म्हणजे लाईक केलं तर मला पण कळतं का तुम्हाला माझे ब्लॉग आवडतात बघायला. त्याच्यासाठी माझ्या ब्लॉगला तुम्ही भरभरून असं प्रेम देत जा. तुम्ही जर रोज माझे व्ह्यूज वाढवले, तुम्ही रोज लाईक केलं, शेअर केलं, सबस्क्राईब केलं तर रोज नवीन नवीन मला पण अजून आवडेल तुमच्याबरोबर सगळ्या गोष्टी शेअर करायला. पण तुम्ही जास्त सपोर्ट नाही करत मित्रांनो. प्लीज छान छान सपोर्ट करत जा. लवकरच आपले 5,000 सबस्क्रायबर लवकरात लवकर पूर्ण होणार आहे. त्याच्यासाठी लवकर लवकर सगळ्या तुमच्या मित्रांना माझी आयडी प्रत्येकाला शेअर करा. प्रत्येकाने सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडते असेल तर शेवटपर्यंत बघत राहा आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला खूप काही छान बघायला भेटणार आहे. त्याच्यासाठी आत्ताच ऑलवरती क्लिक करून ठेवा, म्हणजे शेवटपर्यंत तुम्हाला ब्लॉग पण दिसेल आणि मी ब्लॉग टाकला की लगेच तुम्हाला नोटिफिकेशन येईल. आणि आपले शेवट म्हणजे आत्ताचं जरी बघितलं तर शेवटी ब्लॉग बघायला खूप मस्त असतो. त्याच्यासाठी सगळ्यांनी जेवढे पण ऑल बघतात माझे व्हिडिओ सर्वांनी ऑलवरती क्लिक नक्की करून ठेवत जा आणि शेवटपर्यंत ब्लॉग बघा. मध्येही कुणीही ब्लॉगमध्ये स्किप करू नका. शेवटपर्यंत ब्लॉग बघा. एकदम मस्त आणि एकदम भारी ब्लॉग झालेला आहे आपला. चला तुम्ही शेवटपर्यंत ब्लॉग बघत राहा. मी पुढच्या क्लिपात तुम्हाला दाखवते. आणि असंच आपले ब्लॉग रोज बघत जा सर्वांनी आणि असंच आपल्या ब्लॉगला भरभरून असं प्रेम पण देत जा मित्रांनो. प्लीज सगळ्याला हात जोडून विनंती आहे, प्रत्येकाने शेवटपर्यंत ब्लॉग बघावा आजचा माझा. समजलं तुम्हाला? थँक्यू सो मच. तुम्ही शेवटपर्यंत ब्लॉग बघणार आहेत माझा. हे बघा, आता आपण बाहेर गेलो होतो आणि मग बाहेर गेल्याच्या नंतर म्हटलं इथे ना आम्ही मंचुरियन खायला थांबलो होतो. मंचुरियन आणि पाणीपुरी. चला मी तुम्हाला ते पण दाखवते. माझ्या मिस्टरांनी मी बसले होते, म्हटलं तोपर्यंत बघा इथं गरम गरम मंचुरियन खूप छान भेटतात.
मंचुरियन कोणाकोणाला आवडतं नक्की कमेंटमध्ये सांगा. हे बघा इथं बाजूला पाणीपुरीवाला पण आहे. मग आम्ही मंचुरियन पण घेतले सगळ्यात पहिलं. आणि माझे मिस्टर म्हणत होते कुठं पण ब्लॉग चालू करते, म्हटलं राहू द्या की. आणि त्यांच्या मोबाईलमध्ये ते मला काहीतरी दाखवत पण होते. आणि मग आम्ही खूप सारा एन्जॉय केला. हा ब्लॉग आहे 2-3 दिवसाचा, पण मी आज पोस्ट करत आहे. सॉरी बरं का, तर मला माझ्या असेच लेट का होईना पण ब्लॉग बघायला भेटतात. त्याच्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत कंटिन्यू करत जा. ऑलवरती सबस्क्राईब पण करून घे जा. हे बघा आता आपली मंचुरियनची प्लेट पण आली होती. मंचुरियन इथलं खूप टेस्टी आहे. मला तर खूप आवडतं मंचुरियन. कोणाकोणाला आवडतं. मला खूप मंचुरियन पण आवडतं आणि पाणीपुरी तर खूपच आवडते. आम्ही मंचुरियन घेतलं, त्याच्यानंतर अगोदर मंचुरियन पण खाल्लं, नंतर पाणीपुरी घेतलं. मग पाणीपुरीवाल्याची काकाची गाडी पण तिथंच असते. आणि मला मसाला पुरी जास्त आवडते पाणीपुरीपेक्षा. मग आम्ही दोन्ही पण मसाला पुरी पण घेतली आणि पाणीपुरी पण घेतली. खूप छान लागते. कोणाकोणाला पाणीपुरी आवडते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आता आपण इथं पाणीपुरी वगैरे घेतली, पाणीपुरी खाल्ली, त्याच्यानंतर आपण आणि रामनवमीचं पण याच्यामध्ये व्हिडिओ आहे, तो पण तुम्ही शेवटपर्यंत कंटिन्यू करा. याच्यामध्ये खूप साऱ्या क्लिप आम्ही ॲड केलेल्या आहेत. तुम्ही शेवटपर्यंत बघितलं का तुमच्या लक्षात येईल. आमच्या इकडं रामनवमी खूप छान साजरी केली जाते. आणि आम्ही रामनवमीचे पण याच्यामध्ये खूप सारे क्लिप टाकले आहेत. हे बघा आता आपली पाणीपुरी आलेली आहे. हे बघा कोणाकोणाला अशी पाणीपुरी आवडते सांगा बरं. कोणाच्या तोंडाला पाणी आले पाणीपुरी बघून. मला तर खूप आवडते पाणीपुरी. म्हटलं चला आता पाणीपुरी खाऊन घेऊया. माझ्या मिस्टरांचं चालू झालं तर मी व्हिडिओ शूट करायच्या नादात व्हिडिओज काढत बसले आणि म्हटलं चला आता पाणीपुरी पण खाऊन घेऊया. आणि हे बघा आता आपण रामनवमीचा उत्सव मी तुम्हाला दाखवते. DJ वगैरे लागले होते इथं DJ वगैरे चालू होते, कॉपीराईट लागतं, त्याच्यामुळे आपण बंद केला होता इथला आवाज. इथं खूप छान आवाज DJ चालू होता. इथं इतकी गर्दी होती बापरे. आम्ही गेलो होतो रामनवमीला. DJ वगैरे फार छान होतं तिथं. इथलं मी लाईव्ह पण चालू केली. ते लाईव्हच्या लोकांनी इथलं सगळं व्हिडिओ बघितलेला आहे. पण लाईव्हमध्ये पण मी न्यूट ठेवलं होतं, कारण लाईव्हला पण कॉपीराईट लागते ना. त्याच्यामुळे काही गोष्टी जेवढ्या पॉसिबल होतात तेवढं दाखवते मी. आणि जिथं आवाज द्यायचा तिथं आवाज देते, जिथं नाही द्यायचा तिथं माझा स्वतःचा पण आवाज आहे आणि तिथला पण आवाज आहे. कारण की आपण हा आवाज देऊ शकत नाही ना. त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू बघा. व्हिडिओचा आनंद घ्या. तुम्हाला असेच नवनवीन ब्लॉग रोज मी टाकणार आहे. आणि ह्या ब्लॉगच्या पुढं तुम्हाला एक ब्लॉग बघायला भेटणार आहे. आपण माउंटा देवीला गेलो होतो रविवारी, त्याचे पण ब्लॉग तुम्हाला रोज एक पार्ट बघायला भेटणार आहे. 3 पार्टमध्ये आपला व्हिडिओ येणार आहे. तोपर्यंत चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला सगळे ब्लॉग बघायला भेटणार. इतकं भारी भारी ब्लॉग आहेत ना. याच्या पुढचे ब्लॉग 3 पार्टमध्ये आपले व्हिडिओ येणार आहे. त्याच्यासाठी तुम्ही आत्ताच माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला रोज नवीन याच्या पुढचे ब्लॉग इतके भारी आहेत ना, ते तुम्हाला सगळे बघायला भेटणार आहेत. त्याच्यासाठी आत्ता सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉनवरती प्रेस करा, म्हणजे ऑलवरती क्लिक केलं का तुम्हाला सगळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला भेटतील. कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा. बघा आमच्या इकडची रामनवमी कशी झालेली आहे, तुमच्या इकडं कशी सेलिब्रेट झाली नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आमच्या इकडं खूप खूप मजा आली आणि खूप काही भारी झालं. एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा तुमची इकडची रामनवमी कशी झाली. आमची इकडची भारी झाली, एकदम एक नंबर झाली. आणि चला बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या. तुम्ही असेच माझे नवनवीन ब्लॉग बघत जा शेवटपर्यंत. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज कृपया करून नम्र विनंती आहे, सर्वांनी ऑलवरती सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला असेच नवनवीन ब्लॉग मी रोज दाखवणार आहे. चला बाय बाय गाईज, काळजी घ्या. लव यू ऑल.